जय शिवराय मित्रांनो, आज आलेल्या नांगरी स्पर्धेमध्ये ज्या विजेत्या जोड्या आहेत त्यांचा काहींची मुलाखत आपण घ्यायचा प्रयत्न केलेला आहे. त्या आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर पण रोहित भाई यूट्यूब चॅनल नवीन असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. चला तर सुरू करू व्हिडिओला. नमस्कार, मला जर आपण आलात कुठून ते मला सांगाल? तळीपासून गणेशवाडी म्हणून तिथे राहतो मी. ओके. आणि पहिली बैलजोडी मी आपलं मला जरा नाव सांगा जरा. विक्रांत सुनील मोरे माझं नाव आहे. ओके. मी पाटमाळ्यात राहतो. आणि पहिली जोडी घागर तालुक्यातून पहिली जोडी मी रामपूरला पळवली. ओके. त्यावेळेला पहिल्या स्पर्धा चालू होत्या तेव्हा माझा जॅकी परशा म्हणून होता. परशा म्हणजे कोण? आपला रामपूरवाला. रामपूरवाला तो माझा आयुष्यभर म्हणजे अजूनपर्यंत जॅकी आहे तो माझा. ओके. फक्त आता पळत नाही थोडक्यात. हा बरोबर. त्याच्यानंतर मी माझ्या मुलगीला शिकवलं की बाबा ठीक आहे तू पळव, आता आपलं झाला आता विषय. बरोबर बरोबर. असं मी तिला सांगितलं आणि माझी पोरगी पण आता ते तयारी चालली. म्हणजे ती जेव्हा जोडी पळवते तेव्हा तुमचा आनंद काय असतो? मला फक्त जोडी पैसे नको, जोडी फक्त गुलाला झाली पाहिजे माझी हिशोब असतो. ओके. आणि आतापर्यंत आपली जोडी किती वेळा गुलाला मध्ये आलेली आहे? 8 नंबरला फक्त वर्षां जेव्हा हा मथुर 2 वर्षापूर्वी नव्हता त्यावेळेला फक्त 8व्या नंबरला तांबीत मोठा मैदान होता, तिथे हे बी होते. माझ्या मुलगी जोडी सोडला त्याच्या परशा जॅकी होता. त्यावेळी माझी जोडी 8व्या नंबरला बसवली होती परशा. ओके. त्याच्यानंतर मला गुलाल नाही पडला. म्हणजे गुलाल हे पैशाचा विषय काही नाही. ओके. फक्त गुलालासाठी आपण प्रत्येक मैदानामध्ये येतात. पैशाचा एक आवड म्हणून. ओके. मला जरा ताई सांगशील तू की जरा तुला जेव्हा आपण जोडी सोडतो किंवा पळवतो तेव्हा कसं वाटतं? आनंद होतो. तुझं नाव कसं मला सांग पहिलं? ओके. तू किती जोड्या आतापर्यंत पळवल्यास? घरचा साज एकच म्हणजे घरचीच आपली जोडी तू पळवते. आणि जेव्हा जोडी पळवते तेव्हा काय आनंद असतो जरा सांगशील मला? कारण जेव्हा मोठमोठी जॅकी सुद्धा बैलांच्या मागून चिखलातून धावताना मोठे कष्ट असतात, तर तुला कसं वाटतं जरा सांग जरा. ओके. की तू आता काय शिक्षण घेतेस की कसं काय? 9वीला. 9वी शिकून तू या स्पर्धेमध्ये तू सहभागी घेतेस आणि तुझ्याबरोबर तुझी बहीण पण आहे ना. तुझं नाव सांग जरा मला. ओके. तू आता काय करतेस? 6वीला असून तू नांगरी स्पर्धेसाठी येतेस. मग आता तुला बैलांबरोबर राहणं कसं वाटतं जरा? आणि घरचेच बैल आहेत की कसं काय? मग बैलांचा स्वभाव कसा मला सांगशील जरा? मारकुडे वगैरे आहेत की कसं काय? म्हणजे व्यवस्थित आहे स्वभाव त्यांचा? मथुरचा फक्त स्वभाव रागीट आहे, बाकीचं ह्याचा दुसऱ्याचा शांत आहे. ओके. आणि तुमच्या घरी गुरं किती आहेत मला सांगशील? 10 ते 11. 4 बैल आणि बाकीचे सगळे गाई वगैरे आहेत. तेवढं सांभाळून तुम्ही हे करता. ओके. तुम्हाला पुढील मैदानासाठी आपला मित्रच आहे आणि पूर्वीपासून बऱ्याच जोड्या त्याने पळवलेल्या आहेत. जरा आपल्या दादांबद्दल जरा सांगशील जरा? विक्रम माझा पहिला जीवलग मित्र. ओके. आणि माझा एक भाव. हां. काय आणि दुसरी गोष्ट त्याच्या घरी 4 बैल आहेत. 4 बैल 2 जोड्या आहेत. हा 2 जोड्या आहेत. 4 बैल आहेत. त्यातला पहिली जोडी पळाली ती मथुर आणि नागिया. आणि दुसरी जोडी पळाली ती मथुर आणि आपल्या बैलांचा भिंगऱ्या. ओके. तिसरा आता तुमचा हा नवीन जॅकी आहे त्याबद्दल जरा सांगा. कारण आता हा जुना जॅकी होता आपला म्हणजे तो माझा भाऊच आहे. जॅकी म्हणता येणार नाही, तो माझा भाऊच आहे. ओके. सुयोग आहे. त्यांनी माझ्याकडनं कधीच पैशाची अपेक्षा नाही केला नाही. बरोबर बरोबर. एक मित्र म्हणून शेखर पाटील त्याच्याबरोबर माझी ओळख झाली याच्याबरोबर. ओके. आणि तो एक चांगला मित्र आहे माझा आणि त्यांनी माझ्याकडनं कधीच पैशाची अपेक्षा नाही केला. आणि म्हणजे असं नाही की बाबा पैशासाठी मी करतो. बरोबर. आवड म्हणून तर तो सगळ्या गोष्टी करतो. आणि मी बाबा डथिंग करतो इकडं बैलाचा कासरा इकडे तिकडे करेन आणि बैल फॉल्टला टाकेन, तसं काही विषय करत नाही. बरोबर. तो पद्धतशीर त्याच्या जीवापा हे करून ज्या दिवशी तळवली त्याचा पाय फाटून असून सुद्धा त्यांनी माझा बैल पळवला. म्हणून मी त्या दिवशी रात्री मला कालचा फोन आला. मी बोललो की तू पळवणारच काय? तू बोलला हो ठीक आहे मी तुझी जोडी पळवणार. आणि आज पण त्यांनी माझ्या दोन्ही जोड्या पळवला. आपल्या तळवली मैदानामध्ये कुणी जोडी पळवली होती तुमची? एक हेनी पळवलं आणि एक माझ्या मोठ्या मुलगीने पळवला होती ना? अस्मी मोरे. ओके 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 ओके. मला तू सांगशील दुसरी गोष्ट काय माहितीये काय? गुरुची जोड्या आहेत म्हणून तो गुरुचा मान राखून तो जोड्याचा पळवतो. बरोबर. नंबर येवो अगर न येवो. बरोबर. काय गुलाल लागो न लागो
काय आम्हाला पडलेलं नाही. फक्त विषय एकच आहे की आमची जोडी टॉप मध्ये पडली पाहिजे. ओके, म्हणजे आता सुरुवातच आहे हा. आणि पुढे नक्कीच आपल्या आणि मी जोड्यांना पण समृद्ध सांगतो, मिळणार आहे. आता आम्ही झालो म्हातारे असं म्हणता पण येईल. बरोबर. पण हा आहे ना मला गुलाला टाकणार एवढं 100% नक्की. एवढंच सांगेन. आणि इथं मी थांबतो. ओके, थँक्यू. नमस्कार. नमस्कार. मला जरा आपलं नाव सांगाल? बंटी सावंत जामसूद. कुठून जामसूदमधून आज मला जरा आज बैलांची नावं सांगा ना. त्याचं नाव आहे बावरे, त्याचं नाव आहे सोन्या. बावरे आणि सोन्या आणि त्याचं नाव सुंदर. ओके, आज आपली जोडी किती नंबर मध्ये आलेली आहे? एक 3 नंबर मध्ये बसलेली आणि ही 4 नंबर मध्ये म्हणजे बसलेली. 3 आणि 4 मध्ये आज आपली जोडी आलेली आहे. बैलांचा स्वभाव कसा आहे? एकदम शांत स्वभावाचे बैल. ओके, आज आपली नंबरामध्ये जोडी आहे, आपल्याला कसं वाटतंय? एकदम खूप छान वाटतं. गावातले सगळे पोरं आहेत, आम्ही सगळे आज एकत्र आहोत. ओके, आणि पाहू शकता सगळे त्यांचे साथीदार त्यांच्या बरोबर आहेत. आज आयोजकांचं आयोजन कसं होतं आज? छान होतं, एकदम चांगलं होतं. आणि आज तुम्ही स्वतः आयोजन करणार होतात ना? आमचं आयोजन आहे ह्याच्या पुढे आणखी. पुढच्या मैदानाला आहे. ओके, आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. मला जरा सांगाल की आपण आलात कुठून? माझं नाव अजित अरुण मोरे. आम्ही आलो गिम्मीमधून. माझ्या बैलांचं नाव आहे टिका आणि लंपी. बैलाचं नाव काय? टिका आणि लंपी. लंपी. हा को याचं नाव काय? याचं नाव लंपी आहे, त्याचं नाव टिका आहे. बैलांचा स्वभाव कसा आहे? स्वभाव थोडा गरमच आहे, एखादा शांत आहे थोडा. ओके, आज किती नंबर मध्ये आज जोडी आपली आलेली आहे? आज आमचा 6 नंबर मध्ये आलेलो आम्ही. आज आज तिसरा मैदान आहे. आम्ही तिसऱ्या मैदानाला 6 नंबर मध्ये आलो. आपण ह्यापूर्वी किती मैदानामध्ये भाग घेतला होता गेल्या वर्षी? आम्ही गेल्या वर्षी नव्हतं घेतला. पहिलाच वर्ष आहे आमचा. हा पहिलाच वर्ष आणि आता ह्या मैदानामध्ये तिसरा नंबर आलेला आहे. बैलांचा स्वभाव कसा आहे? स्वभाव ह्याचा गरम आहे, त्याचा शांत आहे. शांत आहे. ओके, आज आपली जोडी तिसऱ्या नंबरमध्ये आलेली आहे. आपल्याला कसं वाटतंय? 6व्या नंबरमध्ये आलेलं कसं वाटतं आपल्याला? बरं वाटतं, एकदम मस्त वाटते. थोडं गुलालामध्ये आलो आम्ही. ओके, म्हणजे आपलं एक मोठं स्वप्न असतं, पैसे मिळाले नाही चालतात पण गुलाल पाहिजे. गुलाल पाहिजे. ओके, आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. थांब रे, जरा शांती सांगते ना. झोलादेवी माते की जय. झोलादेवी माते की जय. मला जर आपलं दादा नाव सांगशील? सागर दीपक चव्हाण. तू आलास कुठून? चिपळूण पिंपळीमध्ये आज जोडी आलेली आहे. मला जरा बैलांची नावं सांग जरा. शत्रुनी. त्याचं नाव काय? शत्रुनी शिवा आज जोडी होती. मला बैलांचा स्वभाव सांग जरा कसा आहे ते? शांतच आहे. दोघांचा पण शांत आहे. हो, दोघं पण शांत. आणि आज आपला जॅकी कोण होता? मुन्ना. मुन्नाने आज जोडी पळवलेली आहे. आणि आपली आज जोडी किती नंबरमध्ये आली सांगशील जरा? या 1 नंबरमध्ये जोडी आलेली आहे. आपण किती वर्ष ह्या नांगरी स्पर्धेमध्ये सहभागी होत आहे? 2च वर्ष. आता हा दुसरा वर्ष आहे. ह्याच्या जोडीला हा दुसरा कोण बैल असतो की या दोघांची जोडी असते? बरोबर, म्हणजे पेरा करून तो पळालेला आहे. ओके, आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. आपल्याबरोबर आहेत आता शंकर बैलाचे मालक. नमस्कार दादा. मला जरा आज कोणती जोडी आणली होतीस तू? आज शिवा आणि शत्रू. हां, इशारा आणि लाल्या होता. मग आज आपल्या शंकरला नाही आणली? शंकरलाच आराम 2 दिवस सलग पळाला होता, आज आराम दिला. ओके, आपल्या बैलांचा स्वभाव कसा मला सांगशील जरा? हा दोन्ही बैल 3 ते 4 बैलांचा. पण बैल शांत आहे, तो जरा रागीट आहे. इशारा आहे तो रागीट. इशाराचा रागीड आहे. आतापर्यंत किती गुलाल घेतलेले आहेत आपल्या ह्या 2 जोड्यांनी त्या 2 जोड्यांनी? हे आता 2 वेळा एकत्र आले, 2 वेळा एकच नंबर केले. 1 नंबरच्या मानकरी झालेले आहेत. आणि आपल्या 4-5 गुलाल झाले इशारा. इशाऱ्याचे 4-5 गुलाल झालेले आहेत. ओके. त्याच्यासोबत पण पळाला होता, 1 नंबर केला होता इशारा. ओके, म्हणजे इशारा त्याच ताकदीने पळतो ज्या ताकदीने सगळ्या बैलांबरोबर असतो तो. बरोबर ज्या ना? दिवशी बैल इशारा फिरणार स्वतःहून त्या दिवशी एकच नंबर केला. ओके, बघा आपल्याला मालकाला एवढा विश्वास आहे, ज्या दिवशी बैल टर्निंगला फिरणार त्या दिवशी 1 नंबरमध्ये आलेला असतो. ओके, आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. मला जरा आपलं नाव सांगाल? माझं नाव अभिषेक अशोक सांगे. आपण आलात कुठून? तळवलीतून आज जोडी आपली आलेली आहे. आपली आज जोडी कोणत्या नावाने पळाली? ओके, म्हणजे आपल्या आयोजकांच्या नावाने आज जोडी पळाली आहे. आज आपली जोडी किती नंबरमध्ये आलेली आहे? 4थ्या नंबरला बसली. आणि आपल्या बैलांची मला जरा नाव सांगशील? हा सरपंच आणि तो काजल. हा सरपंच आणि हा काजल. काजल. बैलांचा स्वभाव कसा आहे? हा 1 नंबर. काजला 1 नंबर मार्का बैल आहे. हां, त्याला 2-3 जण सांभाळायला लागतात. ओके. आणि सरपंच एकदम साधा आहे. शांत आहे. हो. आतापर्यंत किती मैदानामध्ये आपण सहभागी घेतला? आतापर्यंत आम्ही हा 4था मैदान असेल. ओके, या वर्षातला. हा, आणि आतापर्यंत किती वेळा आपली जोडी गुलालामध्ये बसलेली आहे? जिल्हास्तरीय मध्ये पहिल्यांदाच बसले. ओके. गावामध्ये पहिलाच प्रथम क्रमांक मिळाला. ओके, पहिला आपल्या गावामध्ये पहिला नंबर काढला.
आणि आता जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये चौथामध्ये बसलेली आहे. ओके. आपली जोडी ही बाकीच्या मैदानात कोणत्या नावाने पळते मला जरा सांगा जरा. श्री सुकाई देवी तळवडी. आपल्या गावदेवीच्या नावाने आपली जोडी पळते. ओके. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सुकाई देवी माते की जय. सुकाई देवी माते की जय. सुकाई देवी माते की जय. नमस्कार. मला सांगा आपलं नाव कसं. आपण आलात कुठून. बेलसेवरून खांबेवाडी. बेलसेवरून आपण आलेला आहात. हा खेड. बैलांची मला जरा नावं सांगा जरा. हा एकनाथ आणि हा चंदर. ओके. आपल्या बैलांचा स्वभाव कसा आहे. बैलांचा हा पूर्ण शांत आहे. हां. पण जरा हात जरा गरम करतो. आपण आज या मैदानामध्ये किती नंबरमध्ये आपली जोडी आलेली आहे. 11व्या नंबरला आपली जोडी आली. 11 नंबरमध्ये आलेली आहे. ओके. भरपूर संघर्ष करून आम्ही इथपर्यंत आलोय. आज बरेच मैदानापूर्वी आज आपली जोडीला गुलाल मिळेल. आपलं कसं वाटतं मला सांगा जरा. आज खूप आनंद झाला आम्हाला. की संघर्ष करून आम्ही इथपर्यंत आलोय आज. ओके. ओके. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. काय नाही